नमस्कार. ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजपासून गणेशोत्सव सुरू होतोय. या निमित्ताने ऑफिशियल अजय निकतेकडून आपणा सर्वांना या पवित्र सणाच्या मनापासून शुभेच्छा. आजचा हा दिवस म्हणजे आजपासून पुढचे 8-10 दिवस प्रामुख्याने महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचे, सौख्याचे, उत्साहाचे आहेत. आणि अशाच या सुमुहूर्तावरती महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची, चांगली, ज्याला गुड न्यूज असं म्हणता येईल, अशी बातमी आलेली आहे. खरं तर काल आलेली आहे, पण मी मुद्दामून थांबलो होतो. म्हटलं आज गणेशोत्सव आहे तर त्यानिमित्तानेच या विषयावरचा एक व्हिडिओ करू आणि आपणा सर्वांना शुभेच्छाही देऊ आणि ही बातमीही सांगू. गणेशोत्सवाचा दिवस असल्याने सर्वांच्याच घरोघरी गणेशाचं आगमन होणार आहे. सर्वांच्या मी याच्यासाठी म्हणालोय की सार्वजनिक गणेशोत्सव हा मी प्रत्येकाच्या घरातला गणेशोत्सव आहे असं मानतो, म्हणून मी सर्वांच्या घरी असं म्हणालेलो आहे. तर आज मी आत्ता ज्या विषयावरती, ज्या बातमी संदर्भात आपणाशी बोलणार आहे, ती बातमी आपण सर्वांनी आजच्या सकाळच्या वृत्तपत्रांमध्ये देखील वाचली असेल. म्हणजे मला अशी अपेक्षा आहे की वृत्तपत्रांनी देखील ती बातमी घेतली असणार, निश्चित घेतली असणार, कारण ती अधिकृत बातमी आहे. म्हणजे बातमी छापण्यापुरता तरी ती बातमी घ्यायलाच हवी. मग नॅरेटिव्ह काय सेट करायचे असतात ते वृत्तपत्र आणि मेनस्ट्रीम मीडिया सेट करू शकतोच, त्याबद्दल काही वाद नाही. पण मेनस्ट्रीम मीडिया आणखीन काही तथाकथित नॅरेटिव्ह सेट करणारी मंडळी, दोन्ही बाजूची, सत्ताधारी पक्षातली आणि विरोधी पक्षातली देखील, त्यांच्यासाठी आजची ही बातमी निश्चितच विचार करायला लावणारी आहे. म्हणजे नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांसाठी पण आणि नॅरेटिव्हला उत्तर देणाऱ्यांसाठी देखील. महाराष्ट्रातनं उद्योग पळवले जात आहेत आणि पळवले जात आहेत याच्यापेक्षा ते गुजरातला जात आहेत, त्याचं दुःख नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांना जास्त आहे. तर त्यांच्यासाठी देखील ही बातमी महत्वाची आहे. म्हणजे त्यांच्या नॅरेटिव्हला धक्का देणारी ही बातमी आहे आणि त्यांच्या नॅरेटिव्हला उत्तर कसं द्यायचं हे उत्तर देणाऱ्यांनी देखील याच्यावरती विचार करायला लावणारी ही बातमी आहे. तर नमनाला घडाभर तेल बरंच झालेलं आहे. आता मूळ मुद्द्याकडे आणि मूळ बातमीकडे आणि मूळ विषयाकडे बोलूया. काल फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FDI, परकीय गुंतवणूक या विषयासंदर्भातली संपूर्ण देशात जी परकीय गुंतवणूक होते त्या गुंतवणुकीची आकडेवारी 2024-25च्या पहिल्या तिमाहीची, म्हणजे एप्रिल, मे आणि जूनची जाहीर झालेली आहे. खरं तर हा सप्टेंबर चालू आहे. म्हणजे एप्रिल, मे, जूनची पहिल्या तिमाहीची ही आकडेवारी जी मी आता तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्याविषयी आपण आता बोलणार आहोत, ती आहे. तर ती अशी आहे. देशात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीमध्ये 1,34,959 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झालेली आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने, तुम्हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट ही आहे की त्या एकूण गुंतवणुकीपैकी तब्बल 52,46% गुंतवणूक, म्हणजे 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक ही एकमेव महाराष्ट्रात झालेली आहे. फक्त महाराष्ट्रात 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक, परकीय गुंतवणूक पहिल्या तिमाहीत झालेली आहे, जी संपूर्ण देशाच्या 1,34,959 कोटी रुपयांपैकी 70,795 कोटी रुपये आहे. हे मुद्दामून इथे मी 2-2, 3-3 वेळा सांगतोय.
एक लक्षात घ्या मित्रांनो, याच्यानंतर मी तुम्हाला आणखीन काही राज्य देशातली सांगणार आहे. त्या राज्यांमध्ये किती गुंतवणूक झाली आहे ती देखील आपण नजरेखालनं घालणं आवश्यक आहे. म्हणजे आपण केवळ महाराष्ट्रातल्या परकीय गुंतवणुकीबद्दल बोलूया नको, इतर राज्यातल्या गुंतवणुकीबद्दल देखील बोलूया. कर्नाटकामध्ये 19,059 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे पहिल्या तिमाहीत. हे जे सगळे मी आकडेवारी सांगतो ही पहिल्या तिमाहीची आकडेवारी आहे, हे लक्षात घ्या. एप्रिल, मे आणि जून 2024-25चं पहिलं आर्थिक वर्ष. दिल्लीमध्ये 10,788 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तेलंगणामध्ये 9,023 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गुजरातमध्ये 8,508 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या गुजरातमध्ये 8,508 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. नीट ऐकलंयत ना? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या गुजरातमध्ये 8,508 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. गुजरात हे 5व्या नंबरला आहे, आपण पहिल्या नंबरला आहोत. दुसऱ्या नंबरला कर्नाटक, तिसऱ्या नंबरला दिल्ली, चौथ्या नंबरला तेलंगणा, 5व्याला गुजरात, 6व्याला तामिळनाडू आहे, त्यांच्याकडे 8,325 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. हरियाणामध्ये 5,818 कोटींची गुंतवणूक होऊन ते 7व्या नंबरला आहे. योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशात 370 कोटींची गुंतवणूक झालेली आहे परकीय गुंतवणूक आणि ते 8व्या नंबरला आहे. आणि 9व्या नंबरला राजस्थानमध्ये 311 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झालेली आहे. या सर्व कर्नाटक, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांच्या प्रत्येकी राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकीची बेरीज केल्यानंतर देखील त्याच्यापेक्षा जास्त आपल्या एकट्या महाराष्ट्र राज्यात झालेली गुंतवणूक आहे. आणि ही गुंतवणूक केवळ या पहिल्या तिमाहीची 2024-25ची नसून महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात देखील आपणच 1 नंबरला आहोत परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत. हे मी जाणून बुजून दोनदा तीनदा मुद्दामून सांगतोय. एक लक्षात घ्या मित्रांनो, यापूर्वी 2022-23 मध्ये संपूर्ण वर्षभरातली गुंतवणूक, परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात होती ती 1,18,422 कोटी रुपये. त्या वर्षी आपण कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात यांच्या राज्यात झालेल्या परकीय गुंतवणुकींच्या तिघाही राज्यांच्या मिळून बेरजेपेक्षा जास्त होतो 2022-23 मध्ये. 2023-24 मध्ये 1,25,101 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्र राज्यात झाली होती, जी गुजरातच्या पेक्षा दुपटीहून अधिक होती. गुजरातच्या पेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या गुजरातच्या पेक्षा जे आपल्या महाराष्ट्रातले उद्योग पळवून नेत असतात त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक होती, हे लक्षात घ्या. आणि त्या वर्षीची गुंतवणूक ही गुजरात आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांची बेरीज केली असती तरी देखील त्याच्यापेक्षा महाराष्ट्राची गुंतवणूक जास्त होती. 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस आणि एकसंघ शिवसेना या राज्यात सत्तेवरती होती. त्यावेळेला झालेली गुंतवणूक काय होती ती बघा. 5 वर्षातली 3,62,161 कोटी रुपयांची गुंतवणूक 5 वर्षामध्ये परकीय गुंतवणूक महाराष्ट्र राज्यात झाली होती. परकीय गुंतवणूक बहुतांश करून उद्योग क्षेत्राशी निगडीत असते. उद्योग क्षेत्राशी निगडीत असते हे मी तुम्हाला मुद्दामून सांगितलंय. मी का सांगितलंय हे जाणकारांना कळेलच. 2014-19 ला उद्योग क्षेत्र प्रामुख्याने तिथे झालेली गुंतवणूक ही 3,62,161 कोटी रुपयांची होती, लक्षात घ्या. आणि आता केवळ गेल्या 2.25 वर्षात म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे गेल्या 2.25 वर्षात. 2014 ते 19
संपूर्ण 5 वर्ष सत्तेत असताना 3,62,161 कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती, जी गुंतवणूक प्रामुख्याने उद्योग खात्यात होते, उद्योग मंत्रालयात होते, हे लक्षात घ्या. आणि आता गेल्या 2.25 वर्षामध्ये 3,14,318 कोटींची गुंतवणूक झालेली आहे. अजूनही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या वर्षीची गुंतवणुकीची आकडेवारी यायची, म्हणजे ती पूर्ण व्हायची बाकी आहे, शिल्लक आहे, ती येणारच आहे. तर आजच्या या अत्यंत पवित्र दिवशी, उत्साहाच्या दिवशी, सणासुदीच्या दिवशी ही बातमी महाराष्ट्रातल्या 12-12.5 कोटी जनतेपर्यंत पोहोचावी. महाराष्ट्र हा एफडीआय मध्ये, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये, परकीय गुंतवणुकीमध्ये देशात पुन्हा एकदा अव्वल नंबरला, 1 नंबरला आहे, हे आपणा सर्वांना कळावं. यासाठी मी हा व्हिडिओ मुद्दामून आज केलेला आहे. उद्योग पळवले जातात. उद्योग का पळतात? उद्योग पळवण्यामागे कुठल्या गोष्टी असतात? एखादं सरकार नवीन येतं, त्याला सरकार स्थापन करून 1-1.5-2 महिने झालेले असतात आणि मग एक उद्योग या राज्यातनं त्या राज्यात जातो, तर त्याला 1-1.5 महिना आलेलं सरकार जबाबदार असतं का त्याच्या आधी असणारे सरकार आणि त्यातली काही मंडळी जबाबदार असतात? हे तुम्ही आम्ही सुजाणपणे विचार केला पाहिजे. नरेटिव्ह ही दोन्ही बाजूनी सेट होत असतात. सत्ताधारी पक्षाकडनं होत असतात, विरोधी पक्षांकडनंही होत असतात. राजकारण आहे, सत्तेचं राजकारण आहे, निवडणुका जवळ आहेत, त्यामुळे अशी नरेटिव्ह सेट होणारच, त्यात काही गैर नाहीये. जो योग्यरित्या नरेटिव्ह सेट करतो आणि जो योग्यरित्या नरेटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवतो, त्याला दोष देण्यात अर्थ नाही. तो पोहोचवतो म्हणून तुम्ही पोहोचवू नका असं काही त्यांनी तुम्हाला सांगितलेलं नसतं. तुम्ही सत्तेच्या आणि राजकारणाच्या लढाईत उतरलात तर तुम्हाला तुमचा समोरचा प्रतिस्पर्धी म्हणा, पक्ष म्हणा, जे काय म्हणायचंय ते म्हणा, तो ज्या पद्धतीने वागतो, तो ज्या पद्धतीने खेळतो, त्या पद्धतीने खेळणं आवश्यक असतं. ही लढाई निवडणुकांची लढाई, ही जशी इलेक्टोरल मेरिटवरती लढली जाते ना, तशीच ती हल्ली म्हणजे गेले काही वर्षांमध्ये नरेटिव्हच्या सेटिंगवरती किंवा नरेटिव्ह कुठल्या प्रकारे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवू शकता याच्यावरती देखील लढली जात आहे. त्या नरेटिव्हला किती बळी पडायचं, किती बळी नाही पडायचं, सोशल मीडियातनं येणाऱ्या बातम्यांवरती किती विश्वास ठेवायचा, हा विचार तुमच्या आमच्यासारख्या नागरिकांनी, मतदारांनी केला पाहिजे. आकडेवारी ही तुम्हाला अनेक ठिकाणी उपलब्ध असते, त्या आकडेवारीवरती नजर मारली पाहिजे. आता ही जी गुंतवणूक आलेली आहे, ती गुंतवणूक केवळ कागदावरती आहे का, असा विचार, असा प्रश्न विरोधक आणि विरोधकांचे समर्थक नक्की करतील. त्याला उत्तर द्यायला जो सत्ताधारी असतो, त्या सत्ताधाऱ्यांच्या धुरीणांनी आणि त्यांच्या समर्थकांनी सज्ज असलं पाहिजे. आकडेवारी मांडणं, जी समोर येते ती आकडेवारी मांडणं, हे आमच्यासारख्या विश्लेषकांचं म्हणा किंवा मीडियाचं म्हणा काम आहे. ती आकडेवारी खोटी असेल तर ती आकडेवारी खोटी मीडियापर्यंत किंवा ऑफिशियल साइट्सवरती ज्यांनी मांडली त्यांना विरोधकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी जाब विचारला पाहिजे. पण नरेटिव्ह सेट करताना केवळ आमच्या राज्यातले उद्योग पळवले जातात अशी केवळ बोंब मारून उपयोग नाही.
जर उद्योग पळवले गेले असतील तर ते उद्योग मुळात किती साली आले होते, कुठल्या महिन्यात आले होते आणि ते पळून कधी गेले, ते पळून जायच्या आधी कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या, या देखील ते नॅरेटिव्ह सेट करताना नॅरेटिव्ह सेट करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर मांडलं पाहिजे. नाहीतर मग काय, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. हे दोन्ही बाजूला आहे, सत्ताधाऱ्यांना पण आणि विरोधी पक्षांना पण, सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांना पण आणि विरोधकांच्या समर्थकांना देखील लागू होतं. त्यामुळे नॅरेटिव्ह पसरवताना दोन्ही बाजूंनी हा विचार करावा. आजचा विषय हा महाराष्ट्राच्या राज्यातील जनतेशी निगडीत आहे, म्हणून मी एवढा पोटतिडकीने बोलतोय. मी माझ्या पहिल्या व्हिडिओत आणि माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील म्हटलेलं आहे की माझी विचारसरणी अत्यंत पक्की आहे, त्याची बैठक, त्याची जडणघडण देखील अत्यंत पक्की आहे. पण म्हणून मी कुठल्याही प्रकारचा नॅरेटिव्ह सेट माझ्या चॅनलवरती करणार नाही आणि कोणी सेट केलेल्या नॅरेटिव्हला उत्तर देखील देणार नाही. पण जी वस्तुस्थिती आहे, जी आकडेवारी समोर येईल, ती मात्र निश्चितपणे मी या माझ्या ऑफिशियल अजय निकते या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. हा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करेल. कदाचित याच्यात माझ्याकडनं कधीतरी चुकून एखादी गोष्ट राहू शकते, ती तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून मुद्दामून कळवा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याच्यावरती तुमचे मेसेज येतात, त्याच्यावरती कळवा. नॅरेटिव्हच्या लढाईत, नॅरेटिव्हच्या युद्धात दोन्ही बाजूंनी समंजसपणे वागलं पाहिजे, हाच हे सांगण्यामागचा माझा हेतू आहे, माझा उद्देश आहे. आजचा व्हिडिओ, आजचा विषय आपल्याला कसा वाटला हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा. तुमचे व्हॉट्सअपवर येणारे मेसेज देखील मी अत्यंत मन लावून वाचत असतो, त्याच्यावरती विचार करतो, त्याप्रमाणे वागण्याचा, त्याप्रमाणे व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यामुळे कमेंट करत जा, मला व्हॉट्सअप करत जा. पुन्हा एकदा ऑफिशियल अजय निकते तर्फे आपला सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी बनवत असतो, बनवील, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला त्यामुळे लगेच तातडीने कळतील. त्यामुळे बेल आयकॉन देखील निश्चित दाबा. आपली रजा घेतो. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.